तो क्या बोलते लाला, होश में ही कि नहीं? तो है अस्सलाम वालेकुम गाइस, आई एम सोहेल शेख। वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। तो गाइस आज था रमज़ान करीम का दूसरा जुमा, फजर की नमाज अदा करके हम सब निकले थे घर पर। तो गाइस आज का ब्लॉग होने वाला आहे मराठी में, कारण की आज आहे मराठी दिवस। तर मित्रांनो आपण विचार केला आपण बी आज ब्लॉग मराठीमध्येच बोलू आज समजा दिवसभर। तर मित्रांनो आम्ही तयार वगैरे होऊन निघालो दर्गा मस्जिदपाशी। थेट आम्ही गाडी चालू केली आणि निघालो मस्जिदपाशी। तर भावांनो बघता बघता रमजानचे 9 दिवस कसे गेले काय समजलेच नाही बघा। तर आज इकडं गर्दी होती दर्ग्यामध्ये, शुक्रवारची नमाज अदा केली आम्ही समजे मित्र आम्ही बाहेर आलात। तर आम्हाला साकीबने चांगलंच काम लावलं। आज त्याची सायकल गेली ती रात्री चोरीला, तर त्याची सायकल हुडकत हुडकत आम्ही काय चांगलंच वाशी हुडकलं पूर्ण, पण त्याची काय सायकल सापडतच नव्हती। एक जण म्हणलं इकडं दिसली म्हणले कोणाच्या तिकडे पशी, पण तिकडं काय गेलं तर ती माणूस बी दिसला नाही आणि काहीच नाही। इकडं समजे भंगारचे दुकान बघितलं, कारण आम्हाला वाटलं चोराने सायकल ठेवली असन कोणत्या तरी भंगारच्या दुकानामध्ये, तिकडं काय सायकल सापडली नाही। पुन्हा रस्त्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा 1 नंबर पुतळा बघितला बघा इकडं तांदूळवाडी रोडला। तर आमनला विचारलं, आमन म्हणला नाही। तर इकडं तांदूळवाडी रोडला आम्ही समधीकडं चांगली तपास केला सायकलचा, सायकल काय भेटली नाही। नंतर आम्ही काय केलं, स्टँडवरून गेलं तर तहसीलच्या मागच्या रस्त्याला तिकडं बघितलं तरी काय सायकल सापडली नाही बघा साकीबची। आता त्याला चलतच जावं लागतं। तर तर खूप वेळ झाला तर आम्ही सायकल त्याची हुडकली, सायकल काय आम्हाला भेटली नाही। मग आता काय आम्ही ठरवलं आता जावं, आता काय करतो म्हणले, शेवटी आता काय सापडली तर नाहीच। मग आता आम्हाला इफ्तारची बी तयारी करायची होती। पुन्हा नंतर आम्ही इफ्तार वगैरेच्यासाठी आम्ही काय थोडं पार्सल आणलं खायला, इफ्तार वगैरे केला, नंतर नमाज पठण केली। आजच्या व्हिडिओचा एंड होतं इकडंच, भेटूया उद्याला।